नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर वहिनी देवपूजा करते आणि मी चपात्या बनवते. देवपूजेनंतर लगेच मुलं प्रेयर करायला बसलेली आहेत. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता सर्व उरकून आता आम्ही निघालो. आता आम्ही निघतोय कुठेतरी बाहेर. तर हा आहे रांजणगाव रोड, त्या रोडने आम्ही निघालो आहे. रोडने जाताना बघा आम्ही आजूबाजूला जी शेती आहे ना, हे सगळं त्यातले व्हिडिओ बनवलेले आहेत मी. टोमॅटोची बघा किती छान रोपं लागवड केलेली आहे. प्लास्टिकातून काय पद्धत आहे माहिती नाही, हे असं कसं लागवड करतात, पण किती छान वाटत होतं ते बघा. कैऱ्या एवढ्या छान लागलेल्या, एवढ्या छोट्या छोट्या झाडांना पण कैऱ्या होत्या. हे बघा कशा आहेत. आणि हे मला मंदिर खूप आवडलं हां तिथलं. हे जुन्नर तालुक्यामधलं होतं. आम्ही नेमकं जवळ पोहोचलेलो. बाबू इकडे हाय करा, हाय करा सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाबू हाय, चला चलो बाबू इकडे बघ सिटू. तर स्वीटूला सांगितलं नव्हतं इथं नमस्कार करायला, तरी पण ती करते. तिला असं वाटलं की मंदिरातच जातोय. अशी काय छान व्ह्यू होता पूर्ण, जसं काही निसर्ग आहे ना. चाफ्याच्या फुलांनी लाल, केशरी, पिवळी फुलं होती गडावर. खूप छान वाटत होतं शिवनेरी किल्ल्यावर. आणि हा आहे पहिल्यांदाच हा गणेश दरवाजा लागतो. आता तिथून आतमध्ये गेलं ना, हा मी थोडंसं ना पटापट शॉर्टकटमध्ये व्हिडिओ केला आहे. आम्ही सर्वजण होतो. तर माझी ही पूर्ण फॅमिली आहे, बहीण भाऊ आणि त्यांची मुलं वगैरे आहेत. तर हे बघा गडावर गेलं ना, हा फक्त गणेश दरवाजा आहे ना, तिथून बघितलं ना तर हा असा व्ह्यू दिसतो. खाली जी आहेत ना शेततळी आहेत, ती शेततळी असतात ना, ती प्लास्टिक वगैरे आतरतात ना ते तळ्यामध्ये, ते तशी बनवतात. ते काही असो, पण मुलं मात्र खूपच एन्जॉय करत होती माझी. हे बघा किती मस्ती करतायत दोघं पण. आता हे माझे मिस्टर मुलीला घेऊन चढत होते गडावर. एवढा उंच नाही आहे गड, पण छान आहे बघण्यासारखं. तुम्ही पण नक्की विजिट करून या. आणि लांब पण नाही आहे, आपल्या पुण्यातच आहे. तर बघा विहानला असं वाटत होतं की मी ट्रॅकिंगच करतोय. तो रस्ता, पायऱ्या चांगल्या होत्या, त्या सोडून त्या नवीन पायऱ्या बनवलेल्या असाव्यात ह्या बहुतेक आत्ताच्या. तर विहान आहे ना, ते जुन्या पायऱ्या आहेत ना, थोड्या जरा अशा एवढ्या परफेक्ट नव्हत्या, पण त्या तसंच त्याच्यावरून चढत होता. आणि ते सोडून तो बाजूच्याच रस्त्याने चढत होता. आता ही सिटू. गडाचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. ती झाडं जुनी होती की आत्ताचीच आहेत माहिती नाही, पण मस्त कलरने खूप छान वाटत होती. आणि किल्ल्याची ना खरंच खूप पडझड झालेली आहे. तुम्हाला दिसतच असेल किती पडलेलं आहे बघा. जराही मेंटेन म्हणजे आहे त्यालाच थोडंफार मेंटेन करून ठेवलेलं आहे त्याने. आता आम्ही पुढं आलो आहे. या पॉईंटला आलात ना तर इथे जरा पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे आणि वॉशरूमची पण सोय आहे बघा. थोडंसं वरती इथं आलात की. तर हा आहे बघा अंबरखाना, म्हणजे धान्य साठवायची कोठार. तर इथं आम्ही जरा ब्रेक घेतला, पाणी वगैरे पिलं आणि पुढे जाऊन आम्ही हे सगळं बघत होतो. तर अंबरखाना काय आहे ते तर बघा. आवाज येते का मला? हा अंबरखाना आहे. इथे सर्व माहिती दिलेली आहे. हा इथे ना 32 खांबांनी उभारलेला एक घुमट, वरी जसा घुमट असतो ना महालला, ताजमहालला, तसा घुमट उभारलेला होता इथे. पण आता सगळी पडझड झाल्यामुळे ना इथं काही एवढं दिसत नाहीये. खूप पडझड झालेली आहे. माझा आवाज येते क्लिअर? खूप पडझड झालेली आहे. आपण जरा मध्ये जाऊन बघूया. इथं असं लिहिलंय, इकडे लिहिलेलं आहे की इथं काही भागामध्ये ना ह्या परिसरात प्राचीन वस्तूचे अवशेष दिसतात. तर आता ते दिसत आहेत का, आपण जरा मध्ये जाऊन बघूया.
इकडे ना अशी खूप पडझडच झालेली आहे. आता थोडं stop. असं अवशेष काही दिसत नाही. अंबरखानामध्ये राहण्याला कोणाला दिलेली होती. अशी बत्तीस खांब तिथे. आता तेवढे खांब नाहीये तिथे. बाबू सिडू मला ना अशा जुन्या आहेत ना ज्या वास्तू त्या बघायला खरंच खूप आवडतं. तर असं लिहिलं होतं बाहेर की इकडे ना काही अवशेष आहेत प्राचीन इतिहासातली, पण तसं इकडे काही दिसत नाहीये. पण ही धान्याची कोठारं आहेत जी मोठी मोठी आहेत. त्याला वरून हवा येण्यासाठी ना छोटे छोटे बोर्ड पण ठेवलेले आहेत. आता हे वरती जे ठेवलेले आहेत ते प्रकाश येण्यासाठी ठेवले होते की व्हेंटिलेशनसाठी ठेवले होते मला एवढी काही आयडिया नाही आहे. खांब होते इथं, पण सध्याला ठेवले नाहीये. तर हा बघा, हा बाहेरून अंबरखाना हा असा दिसतो आणि इथे दरवाजे पण असे आहेत बघा. तर तिथून आम्ही पुढे गेलो आणि ही अशी तलावं आहेत. अशी बऱ्याच ठिकाणी आहेत. मला तर अर्धा ठिकाणी ही आढळली अशी तलावं. त्याच्यामध्ये पाणी पण होतं, काही कोरडी पण होती. त्याच्यानंतर पुढे आम्ही चालत आलो आणि मेन पॉईंटला इथे आलेलो आहोत आम्ही. तर आता इथे आहे ना हा जिजामाता आणि शिवाजी राजे आहेत ना बालपणीचे, त्यांचा तो छोटंसं असं एक असं पुतळा बनवून ठेवलेला आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर हा बघा, हा मॅप दाखवलेला आहे पूर्ण शिवनेरी फोर्टचा. आमच्या स्वीटूची इकडं नखरे चालू आहेत. आणि हा आहे ना ह्याचं काय एक मिनिट, मस्जिद आहे ही, कमानी मस्जिद असं काहीतरी होतं ते. त्याच्या पुढं पण एक तलाव आहे. आता त्याच्या बाजूला खूप मोठा परिसर आहे मस्जिदच्या बाजूला. तिथून पुढे चालत गेलो ना, हे बहुतेक आत्ता जे दिसतंय ना हे राहण्यासाठी काहीतरी असतील तिथे. वाडे असतात ना पूर्वीची तसे असतील, पण मला एवढं काही समजून आलं नाही. खरं तर इथं ना गाईड असायला पाहिजे होता आणि तसं कोण दिसलं पण नाही मला. असतील पण मला माहिती नव्हती. आता हे काय आहे हे मला काही कळालं नाही, पण हे जे आहे ना ते मला थोडासा अंदाज आला की हे बाथरूम वगैरे असावं आंघोळीचं. आणि इकडे हा बघा, हा एक रूम आहे ना तो एवढा व्यवस्थित राहिलेला होता बघा, की ज्याच्यामध्ये ना थोडं वरती छत आहे. मी आता 2-3 ठिकाणी किल्ले बघितले शिवरायांची, पण तिथं मला हा एवढाच एक असं बघायला भेटला, वरती असं छत वगैरे असलेला. आणि तुम्हाला खरं सांगते, एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण एवढं थंड वाटत होतं ना, तर तेवढ्या स्पेसमध्ये बापरे खरंच. म्हणून त्यावेळी ना लाईट नसताना सुद्धा एवढं कूल वातावरण राहत असावं कदाचित. आता हे जे आहे ना, हा शॉवरचं वगैरे असतं ना आपलं, पाणी वगैरे उडवून असं काय म्हणतात त्याला एवढं माहिती नाही मला, ते असावं त्या काळी. आणि आता नंतर आम्ही इथं पुढे आलो आहे. मी लास्टला दाखवेन की हा दरवाजा कुठून कुठे जायचं ते. तर हा आहे शिवाजी महाराजांचा पाळणा आणि त्या रूममधून ना लगेच इथून वरती जायला पायऱ्या आहेत आणि तिथून तुम्हाला दिसतो हा पूर्ण व्ह्यू. एवढा सुंदर दिसतो व्ह्यू, बापरे खरंच खूप छान आहे. नक्की बघा. आत्ता एवढ्या वर्षानंतर जर ही वास्तू एवढी सुंदर वाटत असेल तर कल्पना करा की त्या काळात ती कशी असेल. मला खरंच खूप छान वाटलं बघून, कारण मी पहिल्यांदाच बघायला गेलेली हा शिवनेरी किल्ला. तर माझे मिस्टर पण बघा सोबत होते, त्यांना फोटो काढायचा होता. पण आम्ही शक्यतो ना अशा ठिकाणी प्लीज काही पाणी बॉटल वगैरे घेऊन जाल ना तर तुम्ही तिथं ना ते फेकू नका. हातात सोबत ठेवा आणि बाहेर आणून टाका. घाण प्लीज करू नका, कारण आपल्या महाराजांनी हे त्यांना बनवायला काय लागलं असेल त्या काळी हे सगळं उभं करायला. त्यांनी उभं केलं आहे, पण आपल्याला साधं ते टिकवताही येत नाही आहे. ह्याचं खरंच खूपच वाईट वाटते. आता ही ना ह्याचं नाव काहीतरी बदामी पूल असं काहीतरी आहे. हे जरा ना माझे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहेत,
तर तुम्ही समजून जा थोडंसं. आता इथे हे जे आहे ना, इथं तो शिवरायांचा पाळणा होता आणि तिथून आता मी निघाली ना, तर इकडे आहे ना, हा तो हा आहे पूल आहे बघा, हा काय बोलतात ह्याला, बदामी पूल असं काहीतरी नाव आहे. तिकडं ना खाली कोण जातच नव्हतं, कारण ते पूर्ण सुकं होतं, पाणी वगैरे काही नव्हतं. पण मला आपली अशीच उत्सुकता असते की प्रत्येक ठिकाणी काय आहे काय नाही बघण्याची. पुढे जाऊन मला बघायचं होतं की ते जे कमानी दिसत आहेत लांबून, त्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे. तर हे बघा, इथं आल्यानंतर असं दिसतं की इकडून इकडे जाण्यासाठी मस्त रोड आहे. किती रचना केली असेल, कशी ती दगडं कोरली असतील आणि कसं घडवलं असेल हे सगळं. आणि ह्या पुलामध्ये बहुतेक त्यांची काहीतरी पाणी वगैरे कपडे वगैरे धुण्यासाठी वापरत असतील कदाचित त्या काळामध्ये. तर आता हा व्हिडिओ ना माझा थोडा मागे पुढे झालेले आहेत. तर आम्ही हे चढतानाचे व्हिडिओ आहेत सुरुवातीचे. काही व्हिडिओ माझ्या मिस्टरांच्या फोनमध्ये होते, उन्हामुळे मुलं पण खूप त्रास देत होती, त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ मागे पुढे झालेले आहेत. आणि सध्या मी ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे मला एडिटिंगला पण वेळ भेटत नाही आहे. तर मला शक्य होईल ना तेवढं मी ना तुमच्यापर्यंत मी आता कुठे फिरते आणि मी आता कुठे जाणार आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्की बघा माझे व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बोलण्यामध्ये कुठंतरी माझं थोडं कमी जास्त होत असेल तर त्याच्याही काही सुधारणा करायची असतील तर तेही सांगा. आता हा जो शिवरायांचा पाळणा होता ना, हा तिथला पॉईंट आहे. तर हा तो लांबून दिसत होता ना, ते तिथलं आहे. हे त्याच्या आतमध्ये गेलं ना, तिथं तो पाळणा आहे. हे बघा, आता इथून आहे ना, तिथं लॉक लावलेलं आहे. नशीब ते लॉक लावले ना, म्हणून आजपर्यंत तरी एवढं तरी हे टिकून राहिले. जर लॉक लावलं नसतं ना, तर हे गोष्टी आत्ताही सगळ्या मोडकळीस आल्या असत्या. आता तो अंबरखाना वगैरे तुम्ही बघितलं ना, ते तिथं पण अशी चढ उतार करून खूप पडझड केलेली आहे लोकांनी. तर असो, आपण आता काही लोकांना बदलू शकत नाही आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.